हॅलो हॅलो चेक हॅलो नाना परिजन कल्पिताती मोक्ष परी तो प्रत्यक्ष नसे कोणा वासनेच्या क्षये मोक्ष तो सापडेल तत्वमसी जोडे आत्महित त्वं पद तत्पद ऐक्य जे होईल आसी पदी मूळ सापडेल वासनेच्या क्षये मोक्ष तो सापडेल तत्वमसी जोडे आत्महित बहिणी म्हणे वृत्ती होती जे निश्चळ बहिणी म्हणे वृत्ती होती जी निश्चळ तुटे ते पडळ प्रपंचाचे वासनेच्या क्षये मोक्ष तो सापडेल तत्वमसी जोडे आत्महित विठ्ठल परम पूज्य भामरे महाराज की जय। ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा आता हृदय आपुले चौपाळुनी आपले वरी बैसवू पाऊले श्री गुरूंची जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरतानंदे वर्षतीये श्री संताची माता चरणावरी श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम
सांद्र नीलांबुदाभं जगन निहित पाणी मंडनं मंडनानं तरुण तुलसी माला कंजरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग आपल्या संभाजीनगर जिल्ह्यातील देवगाव रंगारी या ठिकाणी असलेल्या बहिणाबाई महाराजांचा हा अभंग आपण कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला आहे. विठ्ठल 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 हरिभक्तीपरायण वैकुंठवासी ब्रह्मलीन असणारे किसन महाराज भामरे यांच्या गत 19 वर्षापासूनचा हा जो पुण्यतिथी स्मरण सोहळा आहे, 19व्या वर्षाच्या या पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्ताने मला वाटतं आजची 4थ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे आलेली आहे. हरिभक्तीपरायण कृष्ण महाराज आरगडे यांच्या मुखातून सकाळी ज्ञानेश्वरीचं पारायण पाठ या ठिकाणी सुरू आहे. यानंतर कीर्तनासाठी उपस्थित असलेले हरिभक्तीपरायण माधव महाराज पितरवाड, देवडे महाराज, पारे महाराजांचं सगळं कुटुंब म्हटलं की एका वाक्यात सगळं कारण ते दोघेही भाऊ या ठिकाणी आहे, चिरंजीव आहे, कुटुंबाचे तिकडे आईसाहेब पण आहेत, सगळे एकंदरीत पारे कुटुंब या ठिकाणी. ज्येष्ठ नागरिक वारकरी भवन म्हणजे ज्येष्ठ नागरिक मंडळींचा हा सप्ताह आहे आविष्कार कॉलनीमधल्या. त्यामुळं आपण या ठिकाणी असलेले सर्व वारकरी मंडळी, ज्येष्ठ मंडळी, खरं म्हणजे तुम्ही ज्येष्ठ आहात. मागच्या वेळेस माझं कीर्तन झालं म्हणून आज थोडासा अनुभवी असल्या कारणाने जरा उच्च प्रतीचा बहिणाबाईंचा अभंग घेतला आणि पहिल्यांदाच घेतला. हा अभंग मी पहिल्यांदा घेतला म्हणून चिठ्ठी करून आली. कारण बहिणाबाईंच्या बाबतीमध्ये बहुतेक आपल्या सगळ्यांना एकच अभंग माहिती आहे त्यांचा. कोणता? संत कृपा झाली इमारत फळाली, एवढाच एक अभंग प्रसिद्ध आहे. बाकी बहिणाबाई विषयी काही सांगा म्हणलं तर कोणाला काही माहित नाही. आता तुम्हाला त्याचं दोष द्यायचं नाही, कारण मला परवापर्यंत मला माहित नव्हतं. पण आंबडला एक राज्यस्तरीय संत संमेलन झालं आणि त्याच्यामध्ये मला वक्ता म्हणून बोलवलं आणि मला विषय दिला संत बहिणाबाईंचं जीवन कार्य. आता झाली का पंचायत, मी हाव म्हणलो. पण मग आमचे आहेर सर इथं बसलेले आहेत. तर आहेर सर हे शिरूरचे, शिऊर, आणि शिऊर हे बहिणाबाईंचं सासर, देवगाव रंगारी बहिणाबाईंचं माहेर आणि त्यांचं सासर शिरूरला. तिथं समाधी, मी सरांच्या घरी गेलो होतो आहेर सरांच्या, त्यावेळेस ते मला घेऊन गेले ते समाधीला. त्यावेळेसही मला फार नाही त्याचं महत्त्व कळलं. पण जेव्हा परवा मला अभंगाचा गाथा आणून दिला, 750 अभंगांचा गाथा बहिणाबाईंचा, आणि मग जेव्हा बहिणाबाईंचा गाथ्याचं वाचन केलं तेव्हा डोळे उघडले की बाप बाप बाबा काय आपण श्रीमंत आहे आणि आपल्या जवळ असून आपल्याला माहित नाही. म्हणून आज म्हणलं काही असो, आज बहिणाबाईंच्या अभंगावरच कीर्तन करायचं. तो माझ्याही पाठ झाला नाही अजून, पण म्हणलं चिठ्ठी करू, पण चिंतन बहिणाबाईंच्या अभंगानं करून त्यानिमित्ताने त्यांचं थोडंसं चरित्राचाही उल्लेख होईल. पण बहिणाबाई आपलं फार मोठं भूषण आहे ना, आपल्याला माहित नाही. बहिणाबाई म्हटलं की आपल्याला जळगावच्या त्या कवयित्री वाटतात, मन वडाय वडाय, ते त्या बहिणाबाई वाटतात आपल्याला, त्या वेगळ्या. आणि आपल्या ह्या देवगाव रंगारीच्या बहिणाबाई वेगळ्या. त्यांच्या जीवन कार्यावर थोडंसं आपण चरित्र टाकू. परंतु आपल्या विठ्ठल मंदिराची भरपूर महिला मंडळ, भरपूर मंडळी या ठिकाणी आलेले बरं का. म्हणजे मला असं आता आमच्या देवडे ताई आहेत, देवडे मामा आहेत, इकडची बरीच मंडळी आहे. काल खरंच ताईंचं कीर्तन झालं. मग विशेष म्हणजे याचे आभार मला जयस्वाल, कारण यांच्या ते यूट्यूबमुळं मला ऐकायला मिळालं. ते आज दुपारी त्यांचंही कीर्तन मला टाकल्यामुळं त्याच्यावर ऐकायला मिळालं. एकंदरीत आनंदाने आपला परमार्थ चालू आहे. जशी ही यनशिक्षी मंडळी विठ्ठल मंदिरातली इकडं आली, तसं तिकडं कार्यक्रम असल्यावर आपण बी तिकडं जात जाऊ एवढं मला वाटतं. कारण तिकडं मला दिसलं नाही तेवढं, त्याच्यामुळे त्यांच्या सप्त्यात तुमचं दर्शन नाही झालं, तुमच्या सप्त्यात त्यांचं दर्शन झालं. त्याच्यामुळे परमार्थात काय किंतु परंतु आणू नये, मला बोलील नाही मी कहून जाईन वगैरे असं काही नाही. परमार्थ अगदी यारे यारे लहान थोर याती बलती नारी नर. त्यामुळं हा लग्ना कार्यात वगैरे पत्रिकाने आली तर अजिबात जाऊ नये. तिथं स्वाभिमान असला ना पत्रिकेने कस काय जावं.
पण सप्ताह म्हणल्यानंतर आत्मकल्याणाची जिथं चर्चा आहे तिथं वाट बघू नये, निमंत्रणाची वाट बघू नये, तिथं मात्र सगळ्यांनी गेलं पाहिजे. सप्ताह असं कलियुगामध्ये एकमेव साधन राहिले की जिथं काहीतरी डोळे उघडण्याची शक्यता आहे. हा, नाही तर त्या मोबाईलने तर डोळे झाकले सगळ्यांचे. झाकले म्हणजे काय, अज्ञानात टाकायला लागला तो मोबाईल संसार आम्हाला. पण मात्र थोडं का असं तासभर, आता आपण तासभरच कीर्तन करणार आहे, कारण तुम्हाला माहिती आहे माझं कीर्तन काय फार लांब नसतं, थोडंसंच असतं. आणि ते बाबांचं वाक्य आहे की अमृत घोटभर पिलं तरी अमृत आहे का नाही. आणि ताक किती, ताकाच्या खाली नको उतरायला, आपण इथपर्यंतच बोलू ताक. बाबा वास्तविक पाहता म्हणते लोकांना मोह सोडा हे म्हणणं लय कठीण झालंय. आता कोण मोह सोड, महाराज लोक मोह सोडी ना, तर बाकी कोणाचं बोलावं आपण. आणि ते म्हणते इथं लोक मोहाची सोडी ना, तर मोह कधी सोडा. म्हणजे लोक मोहाची लवकर सोडीत नाही, तर मोह कधी सोडा. पण मोह सुटला तर इथंच सुटल, म्हणून ह्या जागेवर मात्र आपण आलो पाहिजे. आमचे हरिभक्तीपरायण पाटील महाराज या ठिकाणी, पाटील बुवा इथं आलेले आहेत, आयर सर आहेत, डॉक्टर जयश्री माझी पत्नी संत साहित्याचे अभ्यासक आहे ती या ठिकाणी आलेली. एकंदरीत सगळ्या आनंदाने आपण सप्ताह करतात. विशेष म्हणजे माझा आवडता मृदंगाचार्य पाहिल्यामुळे मला बरं वाटलं. आज लय दिवसानंतर भेट झाली आमच्या नंदू महाराजांची. अगदी आता तरी बऱ्यापैकी मोठा, अगदी छोटा मी येतो आहे की नाही, मृदंग इतकाच हात होता. पण त्यावेळेस सुद्धा अप्रतिम ते सावता महाराजाच्या मंदिरामध्ये अप्रतिम मृदंग, म्हणजे भविष्यातला मृदंग मणी असणार आमचे नंदू महाराज लक्षात घ्या, फार अप्रतिम. आणि त्यांच्यावर अनेक जणांचं म्हणजे प्रेम असलं की आशीर्वाद आपोआप जात असतो. आणि त्याच्यावर प्रेम आमचं सगळ्यांचंच आहे, कीर्तनकार मंडळींचं. म्हणून नंदू महाराज अतिशय उत्तम मृदंगाचार्य, बालमृदंगाचार्य आणि आनंदाने, आणि अगदी गोंडस चेहरा सुंदर आहे, बघितलं की प्रसन्न वाटतं. आता मी विना घ्यायच्या वेळेस पाहिलं की खुश झालो, म्हणलं वा नंदू महाराज आहेत, आज काय अडचण नाही आपल्याला, आहे की नाही. एकंदरीत भजनी मंडळ, गायक मंडळ, सगळी मंडळी आनंदाने परमार्थ करतात. भामरे महाराजांचा वारसा आपण चालवत आहे, अतिशय आनंदाची बाब आहे. संतांच्या पुण्यतिथ्या साजऱ्या केल्या पाहिजे आणि देवांच्या जयंत्या साजऱ्या केल्या पाहिजे. आता बहुतेक लोकांना कळणं बरं का, कोणाची जयंती करावं कोणाची पुण्यतिथी करावं. काय की वारकरी संप्रदायाचा, शिष्ट संप्रदायाचा एक प्रघात आहे, देवाच्या जयंत्या आणि साधू संतांच्या पुण्यतिथ्या. का पुण्यतिथीला महत्व आहे, कारण त्यांनी आयुष्यभर परमार्थ केला आणि मृत्यूला जिंकलं म्हणून पुण्यतिथी. आणि देव जन्मत, देवाला जन्म नसतोच म्हणून त्यांचं जयंती म्हणजे ती लीला असते, भगवंताची लीला असते. हो, म्हणजे आकार का किया स्वीकार, आकाराला आले म्हणून भगवंत आहे. वास्तविक पाहता जन्म मृत्यू रहित अशी स्थिती कोणाची असेल तर ईश्वराची आहे. पण जन्माला आले कल्याण करून घेतले ते संत आहेत म्हणून त्यांच्या पुण्यतिथीला महत्व. सज्जनाची नावे हे माझी वाचा तुझी, हा हे माझी वाचा तुझी. पुण्यवंत भावे गीता सज्जनाची नावे, हे माझी वाचा माझी वाचा तुझी. साधू संत गेले आनंदी राहिले, 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 साधू संत गेले आनंदी राहिले. हरि नाम झाले कृत्य कृत्य, हरि नाम झाले कृत्य कृत्य, साधू संत गेले आनंदी राहिले, साधू संत गेले आनंदी राहिले. हरि
अरे साधू संत गेले आनंदी राहिले किंवा पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. हो, सज्जनांची नावं, संतांची नावं, देवाची नावं नामस्मरण करत जावं. नामस्मरणाचं महत्त्व आहे. अहो, त्या देवाचं कोणतं नाव घ्यावं? सहस्त्र नाव आहे त्याला. कोणतं घेता? जे आवडलं ते घ्या ना. विष्णू सहस्त्र नाम म्हणजे किती नाव आहेत? 1000. बरं, 1000तलं एखादं नाही आवडलं तर तुम्ही शोधा एखादं, काही अडचण नाही. तुम्ही कोणतं शोधलं, विठाई, किठाई, कानाई, आता हे काही नाव आहेत का? पण म्हणले ना संत, काही नाव घेतलं. विठ्या, हे जमलं का? अरे विठ्या, अरे विठ्या, मूळ मायेच्या कारट्या. कोणतंही नाव घेतलं शोभतं त्याला, काही म्हणा त्याला शोभत. त्याचं कारण काय आहे? कारण आस्ती भाती रूप नाम, आस्ती भाती प्रिय नाम आणि रूप हे जगामध्ये माया आणि ब्रह्माचे 2 अंश आहेत. आस्ती भाती प्रिय ब्रह्मस्वरूपाचे आहेत आणि नामरूप मायेचे. मग हे नाव कोणतंही घेतलं तर मायेचं, पण त्याच्या मागे 3 आहेत ना, आस्ती भाती प्रिय. आणि म्हणून तुम्ही काही घ्या, फक्त 8 एक येत्या. काय 8 आहे? आता जनपैनं अरे विठ्या, अरे विठ्या, मूळ मायेच्या कारट्या. कार्ट म्हणली, विठ्या म्हणली, तुझी रांड रणके. आता ही काय बोलायची भाषा आहे का? पण बोलले. पण हे बोलताना अंतःकरण शुद्ध होतं, एवढी एक अट अंडरलाईन करायची. तुम्ही देवाला शिव्या घाला, काहीच अडचण नाही, पण अंतःकरण शुद्ध असलं तर घाला, नाही तर घालू नका, पाप घडल. काय? त्या साधू संतांचं अंतःकरण शुद्ध होतं आणि म्हणून त्यांनी म्हटलं तरी देवाला आनंद वाटायचा. जसं आई आपल्या लेकराला म्हणते सावलीत मर. आता तिला काय सावलीत मर म्हणे, सावलीत येऊन मर असं म्हणायचं का? तिचं अंतःकरण शुद्ध आहे, तिला माहिती उन्हात खेळत ऊन लागणार ना, आजारी पडन, सावलीत ये बाबा. अंतःकरण शुद्ध आहे. आणि म्हणून शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. अंतःकरण शुद्ध करा. हो, म्हणून सज्जनांची नावं घ्या. अंतःकरण शुद्धीसाठी सज्जनांची नावं घ्या. अंतःकरण शुद्धी परमार्थातली पहिली पायरी आहे. लक्षात, पहिली पायरी. तुम्ही पुढच्या नाही चढला तर हरकत नाही, पण एक पायरी तर चढा ना. कोणती? अंतःकरण शुद्धी. तुकोबरायांनी हात जोडून विनवणी करावी. हो, सगळ्यांची. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश. आयुष्याच्या सकळांच्या पाया माझे दंडवत. आपुलाले चित्त शुद्ध करा. काही नाही, फक्त चित्त शुद्ध करा. येऊन यारा हे गोपाळ, येऊन गोपाळ तुका म्हणे करारे निर्मळ. येऊन गोपाळ येऊन गोपाळ तुका म्हणे चित्त करारे निर्मळ. येऊन गोपाळ राहे. चित्त शुद्ध करा, बस. दुसरं काही नाही, चित्त शुद्ध करा. आणि तुम्हाला खरं सांगू का, कीर्तनात, प्रवचनात, ज्ञानेश्वरीच्या पारायणात आलं तर चित्त शुद्ध होतं, आणि संसारात गेले की पुन्हा जसेल तसं बिघडतं. आपली मोबाईल आपण वापरतो ते डिस्चार्ज व्हायला लागतं. मग अरे ते संपायला लागले, चार्जिंगला लाव, पुन्हा चार्जिंगला लाव. मग चार्जिंग फुल झाली की पुन्हा वापरायचं. तसं आपण संसारात गेलं की चित्त बिघडायला लागतं, आणि कीर्तनात, कथेमध्ये आलं की चित्त शुद्ध व्हायला लागतं. मग आता जेवढा तुम्ही मोबाईल वापराल तेवढं डिस्चार्ज होईल, आणि जेवढा चार्जिंगला लागतं तेवढं चार्जिंग वाढेल. मग आपलं इकडचं कसं काय? आपली चार्जिंग किती आणि वापर किती आहे? आपण आपला विचार करावा. परमार्थ किती आणि प्रपंच किती? काय? अहो, बहिणाबाईंचा अभंग आपण घेतलेला आहे. बहिणाबाईंचं आपल्याला थोडंसं चरित्र पाहायचं आहे. 3 वर्षाच्या बहिणाबाईंचा 30 वर्षाच्या पाठक नामक ग्रहस्थाशी लग्न झालं. कुठे? आपल्या देवराव रंगारीला. आणि 750 अभंग आहेत त्यांचे. 3 वर्षाची. काय कळतं 3 वर्षाचे? 1628चा काळ त्यांचा जन्म,
आणि 1700 मध्ये त्यांनी समाधी घेतली. 72 वर्षांचं आयुष्य लाभलेलं. 3 वर्षाची मुलगी लग्न लावून दिलं 30 वर्षाच्या म्हाताऱ्याशी. आणि मग ते संसारात मेळ बसणं ना. 4-5 वर्षाच्या झाल्यानंतर ते दिवाळी निघलं नवऱ्याचं. वडिलांना फोन केला, वडील आले, म्हणे चला आमच्यासोबत जावायला आणि लेकीला घेऊन गेले. त्यांचाही मेळ बसना. शेवटी त्यांनी गाव सोडलं. पंढरपूर, कोल्हापूर, सातारा. साताऱ्याला बराच काळ राहिल्यामुळं तिकडचे लोक म्हणते बाय ना बाई आमच्याच आहेत. संत सगळ्यांचेच असते, संत काही विषय नाही त्यांचा. कारण आमच्या आता परवा त्या चर्चासत्रेमध्ये एकाने सांगितले की बहिणाबाई या साताऱ्याचे. त्यांना म्हटलं की तुम्ही पुरावा बघा ना, आम्ही देतो ना तुम्हाला. बहिणाबाई देवगाव रंगारीच्या. कारण त्यांनी सांगितलं ना की माझा जन्म देवगावचा झालेला आहे, आमच्या पूर्वेकडे वेरूळ आहे वगैरे. त्यांनी अशा खानाखुना अभंगात सांगितलेला. आणि म्हणून बहिणाबाई मूळ इथं गेल्या होत्या तिकडे. मात्र तिकडे राहिल्या. तिकडे महाराजांच्या सानिध्यामध्ये भरपूर त्यांचा अभ्यास झाला. एका ब्राह्मणाने त्यांना गाय वासरू देऊन टाकले. ब्राह्मण कुटुंब होतं. पाठक म्हणजे ब्राह्मण कुटुंब. बहिणाबाई ब्राह्मण. आणि त्यांचे जे पती आहेत ते काय सांगायचे आपण, ज्योतिष सांगायचे. पण 18 विश्व दारिद्र्य. आणि एक गाय न वासरू भेट दिली एका ब्राह्मणाने त्यांना. त्या वासरूचा एवढा लळा लागला की त्या कीर्तनाला गेल्यानंतर वासरू यायचं, कीर्तनात येऊन बसायचं ते वासरू. एक दिवस कीर्तनाला गर्दी झाली म्हणून लोकांनी सांगितलं वासराला उठवा, माणसाला बसायला जागा नाही, वासराला कुठं बसवता येते. त्या वासराला हाकडून ते बाहेर एवढं वरडायला लागले की ते बेचैन झालं वासरू. आणि बहिणाबाई कीर्तनात बसल्या बसल्या रडायला लागल्या. दोन्ही डोळ्यांना अश्रू आले. शेवटी महाराजांनाच, ते कीर्तनकार महाराजांनाच नाही पटलं. ते स्वतः गेले आणि त्या वासराला आणून बहिणाबाईंच्या बाजूला बसले. कीर्तन संपल्यावर बहिणाबाई दर्शनाला गेला. वासरू दर्शनाला येऊन महाराजांचं दर्शन घेतलं. हो. आणि मग त्या महाराजांनी सांगितलं की पूर्वजन्मीचा काहीतरी संबंध आहे, संचित आहे, म्हणून वासरू त्यांच्या सोबत आहे. कुणीतरी झालेली घटना नवऱ्याला सांगितली. नवऱ्याने असं मारलं बायकोला, बहिणाबाईंना. त्याच्यावरही त्यांनी अभंग लिहिले. काय करावं, कारण त्यांना वर्ण अभिमान पडता, आम्ही ब्राह्मण. आणि मग बहिणाबाईंनी ब्राह्मण कुणाला म्हणावं याच्यावर 18 अभंग लिहिले. ब्रह्मकर्मपर अभंग नावाचं प्रकरण आहे त्यांच्या गाथ्यामध्ये. सर तुम्ही दिलेल्या गाथ्यामध्ये ब्रह्मकर्मपर अभंग. आणि मग ब्राह्मण कुणाला म्हणावं याची व्याख्या बहिणाबाईंना दिली. वास्तविक पाहता ते उपनिषद आहे. काय, सूचिकोपनिषद, ब्रह्मसूचिकोपनिषद नावाचं उपनिषद आहे. 9 मंत्र आहेत त्याच्यामध्ये. मी स्वतःही ते काढलं ना, अभ्यासलं. पण त्याच्यामध्ये सांगितलं देहाला ब्राह्मण म्हणावं का, जीवाला ब्राह्मण म्हणावं का, वर्णाला ब्राह्मण म्हणावं का. मग त्यांनी त्याचे एक सुंदर असं चिंतन केलं. अरे देहाला जर ब्राह्मण म्हणत असतील तर ब्राह्मण मेल्यानंतर त्याचा मुलगा अग्निडाग देतो, मग त्या मुलाला ब्रह्म हत्येचं पातक मिळणार नाही का जर देहाला तू ब्राह्मण म्हणत असेल. देह म्हणजे ब्राह्मण नाही, नाशिवंत देह, जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. कोणाचाच देह घ्या तुम्ही, आपण ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र ही वर्ण समाजासाठी तयार केली, पण मूळ आम्ही नाही. ब्राह्मण म्हणजे देह नाही. जीव म्हणजे ब्राह्मण का, जीव म्हणजे ब्राह्मण आहे. वर्ण म्हणजे ब्राह्मण का, नाही. मग ब्राह्मण काय आहे त्याचं त्यांनी पुन्हा त्याचे बरेच अभंग लिहिले. त्यांनी सांगितले की ज्याची समूळ वासना क्षय झाली आणि ज्यांनी ब्रह्म यथार्थ अनुभव घेतला तो ब्रह्मज्ञानी महात्मा म्हणजे ब्राह्मण. विठ्ठल विठ्ठल कुंडली कवरदा पंढरीनाथ भगवान की जय. बहिणाबाई महाराज के. अशा योगिनी, ब्रह्मयोगिनी बहिणाबाई आहेत. त्या सातारा येऊन पुन्हा त्यांना दृष्टांत झाला स्वप्नामध्ये. आणि स्वप्नात तुकोबरायांनी त्यांना दीक्षा दिली. म्हणून आयुष्यभर त्यांनी सांगितलं की मी तुकाराम महाराजांची शिष्य आहे. स्वप्नामध्ये बोध केला. कारण तुकाराम महाराजांना तरी कुठं बोध झाला, स्वप्नामध्ये बोध झालेला आहे. तुकाराम महाराजांना स्वप्नात बोध झाला. आणि तुकाराम महाराजांचे 2 शिष्य आहेत. कोण, एक निळोबाराय आणि दुसरे
बहिणाबाई दोन. बरं हे दोन शिष्य आहेत हे ते नाही म्हणले कधी की माझे दोन शिष्य आहेत म्हणून. काय आमचे गुरु महाराज पर छान म्हणायचे, गुरुनी कधीच म्हणून हा माझा शिष्य आहे, आणि शिष्यानी म्हटल्याशिवाय राहू नये की हे माझे गुरु आहे. लक्षात आलं का? गुरुनी नाही म्हणावं, गुरुनी कधीच म्हणून हे माझे शिष्य आहे, मी यांना उपदेश केला आणि मी यांच्या घरी जातो यांना सांगतो, अजिबात नाही. तो गुरुच नाही. मला सांगा, गुरु गुरु का गुरु ब्रह्म? इकडे श्लोक पाठ आहे ना आपला, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु साक्षात कोण आहे? ब्रह्म आहे. मग ब्रह्म उपाधीला धरून आले म्हणून गुरु झाले, पण गुरुनी कधीच आपल्या उपाधीत येऊ नये. म्हणजे गुरु कोण झालं? ब्रह्म झालं. एक दिवा पेटलेला आहे, एका पेटलेल्या दिव्याने दुसरे 4-5 दिवे पेटले. आता पेटलेल्या पहिल्या दिव्यामध्ये त्या 4-5 दिव्यामध्ये काय अंतर आहे, काय फरक आहे? ह्यो बी पेटलेला, तो बी पेटलेला. जो ब्रह्म असतो तो गुरु, आणि ब्रह्म होण्याकरता जो शरण आला तो शिष्य. मग तात्काळ त्याला ब्रह्म करून टाकला. आता तोही ब्रह्म नाही, हाही ब्रह्म. ब्रह्म एक का दोन? एकमेवा द्वितीयम ब्रह्म. हो, ब्रह्म एकच आहे ना. मग आता गुरुन कुठं शिष्य राहिलं मला सांगा. शिष्य ज्या क्षणी ब्रह्म झाला त्या क्षणी दोघं एका पातळीवर गेले. आता कोण गुरु कोण शिष्य? पण आता कसं आहे, तुकाराम महाराजांना माहित होतं. ते म्हणे असं जर म्हणलं मग आपलं वर्षाचे कपडे बुडाले, आपलं वर्षाची ती काय फीस बीस देतो ती बुडाली. मग असं नाही होतं माहिती ना बाबा, ते शिष्य म्हणलं पाहिजे म्हणजे द्वैतात. मग तुकाराम महाराजांना आला राग. नको नको ते गुरुपण, नको नको ते चेलेपण, कशासाठी झाले येणे त्याचे आले वर्षासन. गुरु येतो वेशीद्वारी, शिष्य पळतो खिंडोरी, तुका म्हणे गुरु चेला दोघेही नरकाला. हे तुकाराम महाराजांनी बोलून दाखवलं. इकडून गुरु येतो आणि इकडून येऊन तो बायकोला, हे त्यांना महाराजांना सांग मी घरी नाही, ते मागच्या दारात पळून जातो. आता याला काय गुरु म्हणावं, याला चेला म्हणावं का? एक तर आमचे गुरु महाराज म्हणायचे गुरु होतच जाऊ नये काय, आणि त्याचे हे बघा, गुरु कोणी व्हावं. आमचे गुरु महाराज नेहमी सांगायचे, रंगनाथ गुरुजी पण सांगायचे की ज्याला पोट भरायची अक्कल आहे आणि ज्याला बायकोचं पोट भरता येतं त्यांनी लग्न करावं. कोणी लग्न करू नये. ज्याला स्वतःचं पोट भरता येतं आणि बायकोचं पोट भरता येतं त्यांनी लग्न करावं. जसं जो स्वतः मुक्त आहे आणि शिष्य जर शरण आला तर त्याला मुक्त करण्याची ताकद त्यांनी गुरु व्हावं. गुरु कोणी व्हावा. हो, आज एवढं चिंतनामध्ये आता कोणी जात नाही. दुर्दैव आहे अगदी. वर 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 परमार्थ चाललाय आपला, वरच्या काय भुलला अशी वरली या रंगा, जमणार नाही, मिळणे बसणार नाही. हो, पखालीला इंजेक्शन देऊन नाही जमत ना. ते म्हशीला रोग आहे ना, म्हशीला इंजेक्शन द्यावं लागणार. म्हणून परमार्थ शुद्ध करा, शुद्ध परमार्थ करा. दिखाव्याचा परमार्थच नाही, परमार्थ मुक्तीचा आहे. सगळ्यांचा मुक्तीचा परमार्थ पाहिजे. आमच्या गुरु महाराजांचे भगवान बाबांनी तरी काय सांगितलं, कसाही पटका घालायचा, कसंही धोतर घालायचं, काय इकडे तिकडे. मी एकदा म्हणलो बाबा ते पटका नीट नाही बसला नाही. म्हणजे पटका महत्वाचा का डोकं? त्यांची बोलायची पद्धतच म्हणले, बाबा डोकं महत्वाचं, मग पटकाला काय पाहता तुम्ही? तसं कशाला बघावं आपण, आपली नजर कुठे असली पाहिजे हे थोडंसं लक्षात घ्या. म्हणून आजचा अभंग, कारण चिंतन केलं तर भरपूर वेळ जाईल आपल्याला अभंगाकडे येणे. बहिणाबाईचं संक्षिप्त चरित्र सांगितलं की बहिणाबाई नवऱ्याने अतिशय छळल्याने, त्रास दिल्याने एक दिवस तो आजारी पडला. त्याची खूप सेवा बहिणाबाईने केली, कारण वय भरपूर होतं. आणि सेवा करत असताना बहिणाबाई म्हटले की तुम्ही तुकाराम महाराजांना, कारण ते काय म्हणायचे, तुकाराम महाराज शूद्र आहे आणि आपण ब्राह्मण आहे. ब्राह्मणाने एका शूद्राकडे दीक्षा घेऊन येईन. तू म्हणते सर्रास बोलतीस तू की मी तुकाराम महाराजांचे शिष्य. अरे असं म्हणू नको नका. बाकी का ब्राह्मण गेले का कुठे? मग ते म्हणले तसं नाही. ते आजारी पडल्यावर शेवटी बहिणाबाईने खूप सेवा केली आणि सांगितलं की तुम्ही काय करा, तुकाराम महाराजांना तुम्ही आदवा तद्वा बोललात म्हणून आजारी पडला, त्यांची माफी मागा. मग त्यांच्या पतीनं त्या तुकाराम महाराजांची मनातून माफी मागितली की तुकाराम महाराज माझं चुकलं बाबा. आणि त्या आजारातून पुन्हा नीट झाले. मग त्यांचा विश्वास बसला की नाही तुकाराम महाराज हे वैश्विक आहे, चला आपण दर्शनाला जाऊ. म्हणून ते देहूला गेले, दोघंही नवरा बायको. देहूला आल्यानंतर कोणाच्या घरी थांबले? मंबाजी भटाच्या घरी थांबले.
हे नवरा बायको सगळे. मंबाजी भटाला वाटलं बरं झालं ब्राह्मण कुटुंब आहे वगैरे, सगळी त्यांची जेवण्या खावण्याची व्यवस्था केली. विचारलं कुणीकडे आले, ते म्हणे तुकोबरायांच्या दर्शनाकरता आलेलो आहे, त्यांना आम्ही गुरु माना. याचं डोकं सरकलं ना पुन्हा. ते म्हणे अरे काय ब्राह्मण मेले का सगळे, ब्राह्मण मेले का तुम्ही त्या क्षुद्राकडे जाऊन, म्हणून पुन्हा त्यांनी सुद्धा छेळलं त्या नवरा बायकोला. त्यांनी तिथूनही त्यांचं घर सोडलं आणि त्या मंबाजी भटाला ब्राह्मणाची व्याख्या सांगितली की ब्राह्मण कुणाला म्हणावे, मी आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. पण तुकोबरायांनी त्यांना स्वप्नात दर्शन दिलं, पुन्हा इथे आले. 72 वर्ष जगल्या आणि 72 वर्षात 750 अभंग रचले. अतिशय स्वतःचे, कारण एक महिला असून सुद्धा त्यांनी अभंगामध्ये स्वतःचं चरित्र लिहिलेलं आहे. जसं आहे तसं नवऱ्याने ज्या शिव्या घातल्या का, त्या नवऱ्याच्या शिव्या सुद्धा अभंगात लिहिलेल्या आहेत. माझा नवरा असा म्हणला मला, आणि म्हणून ते कळाले की बहिणाबाई फार थोर होत्या. 13 जन्म त्यांनी सांगितले आणि शेवटी मुलाला सांगितले की माझी जाण्याची वेळ आली. योग सम्राज्ञी होती, पण मुलाला कुठेतरी काम निघाल्यावर ते म्हणे बरं जा काम करून, अजून थांबते थोडंसं. पुन्हा थांबल्या आणि तो मुलगा काम करून आल्यावर 2-4 दिवसांनी मग सांगितलं की आता माझी जाण्याची वेळ आली. आणि त्यांनी शिवूर या ठिकाणी संजीवन समाधी घेतली. त्यांचं तिथं गाथा आहे, समाधी मंदिर आहे. कधी आपण शिवूरला जर गेलात तर संत बहिणाबाईंच्या समाधीवर अवश्य आपला माथा डोकं टेकून यावं, कारण अतिशय योग सम्राज्ञी मुक्ताबाईचा जसा अधिकार तसाच बहिणाबाईंचा अधिकार आहे. म्हणून त्यांचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. विठ्ठल विठ्ठल अभंग उच्च प्रतीचा आहे, वेदांत पर आहे, अद्वैत पर अशा तत्वज्ञानाने भरलेला आहे. सामवेदामध्ये उपनिषदामध्ये म्हणजे सामवेदाच्या उपनिषदांमध्ये तत्वमसी महावाक्य आहे आणि त्या महावाक्याचं निरूपण बहिणाबाईंनी या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून आपल्याला आता 9:15 वाजले, आणखी साधारणतः 20-25 मिनिटं या अभंगावर आपण चिंतन करू, कारण त्यांच्या चरित्रावरच थोडंसं बोलणं गरजेचं होतं. बहिणाबाई बहुतेक त्या चर्चा सत्रातच मी बोलताना सांगितलं होतं की मी पुढचं माझं पहिलं कीर्तन जे होईल ते बहिणाबाईंच्या अभंगांवर करेल, आणि त्याच्यानंतर आजच कीर्तन होतं माझं. आणि म्हणून आज बहिणाबाईंचाच अभंग आपण घेतलेला आहे. पण बहिणाबाई वर्णन करतायत की सगळे मोक्षाची चर्चा करतात, पण मोक्षाचा अनुभव कुणाला नाही. वा बोलणं वेगळं आणि अनुभवाला येणं वेगळं. तुकोबरायांचा अभंग आहे. अरे एकीनं काय केलं की चिरगुट टाकले म्हणे मी गारभार आहे. ती गारभार नाही, ती गरोदर नाही, पण तिनं काय केलं चिरगुट टाकून म्हणे की मी गरोदर आहे. आता गरोदरपणाच्या ज्या काही वेदना आहेत ते हिला होतील क्या, म्हणजे हिचं काय चाललंय, नाटक चाललंय. तसं मी मुक्त आहे असं म्हणणारे लय लोक भेटते, पण ते ढोंगे, त्यांना खरा अनुभव नाही. हो, खरा अनुभव नाही. मोक्ष वास्तविक पाहता मोक्ष या शब्दाची एक व्याख्या लक्षात घ्या. आपल्याकडे थोडंसं चिंतनातून व्याख्या येत नाहीत, पुढे फार ढोबळ बोलतो आपण कीर्तनामध्ये. पण मोक्षाची व्याख्या काय, सकल संसार दुःखाची निवृत्ती आणि परमानंद रूप जे ब्रह्म त्याची प्राप्ती, याचं नाव मोक्ष. विठ्ठल विठ्ठल मोक्ष कशाला म्हणायचं, हे बघा मोक्षामध्ये 2 अंश आहेत. तुम्ही थोडं लक्षपूर्वक ऐका. थोडंसं वेदांतिकच बोलणार आहे, मी कमी बोलतो म्हणूनच मी पहिल्यांदा सांगत असतो. मी जास्त बोलतच नाही, थोडं बोलतो. पण सार को ग्रहिरके थोथा देई उडाय, थोडंसंच बोलतो. मोक्षामध्ये 2 अंश आहेत. किती अंश आहेत, 2. एक अंश दुःखाची निवृत्ती आणि दुसरा अंश काय, सुखाची प्राप्ती. आता मला खरं सांगा, इथं बसलेले पैकी तुमच्यापैकी कोणी असंच एखाद्या सत्यनारायणाची पूजा केली का की थोडं दुःख मिळावं, थोडं सुख जास्त झालं आणि थोडं दुःख पाहिजे म्हणून कोणी असे सत्यनारायणाची पूजा केली का, नाही. सगळ्यांचे प्रयत्न कशा करता, सुखा करता. प्रयत्न कशा करता, मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावेना जीवे. कोणाचीच इच्छा नाही, सगळ्यांची इच्छा काय, सुखाची प्राप्ती व्हावी. दुःख कुणालाच नकोय. बरं गंमत सांगतो तुम्हाला. परमपूज्य प्रातस्मरणीय रंगनाथ गुरुजी म्हणायचे, फार सुंदर वाक्य. ते म्हणे कायच कमाल झाली, लोकायला सुख पाहिजे पण सुखाचं साधन आवडत नाही, आणि दुःख कुणालाच नको पण दुःखाचं कारण सुटत नाही. आता कसं सोडावं कोडं सांगा, हे कोडं सोडायचं कसं. काय पाहिजे, सुख पाहिजे.
मग सुख पाहिजे तर सुखाचं साधन धरावं लागेल की नाही, पण ते आवडत नाही. आणि काय नको, दुःख नको, पण दुःखाचं कारण सुटत नाही ना. आता कसं काय मेळ बसावा, मला तर कमालच वाटते. आता दुःखाला कारण आहे संसार, दुःखाला कारण काय संसार, आणि सुखाला साधन आहे भगवंत. सुखाला साधन काय भगवंत. म्हणजे काय आवडा, भगवंत आवडा, आवडत नाही. आणि काय सुटाव, संसार सुटाव, सुटत नाही. आणि इच्छा तर कशाची आहे, सुखाची. इच्छा चांगली आहे पण प्रयत्न नाही ना. काय करता आता. एकदा काय झालं, त्या दरबारामध्ये ते बिरबल आला, आणि बिरबल आल्यानंतर ते अकबराला काय त्यांनी सांगितलं. अकबर इतका खुश झाला, बिरबल मी खूप खुश झालो, माग म्हणे काय पाहिजे. आता तो म्हटला, महाराज तुम्ही प्रसन्नाचा हात मागतो म्हणे, एक काम करा, मला बक्षीस म्हणून तुम्ही 100 चापकाचे फटके मारा. आता हे काय बक्षीस झालं का, काय मारा 100 चापकाचे फटके. बिरबल गोंधळात पडला. तो अकबर राजा, तो म्हणला, अरे झालं काय तुला, मी तुला बक्षीस माग म्हणायलो आणि तू मला शिक्षा मागायला लागलास. नाही तसं नाही म्हणे महाराज, काय झालं ते तुमच्या त्या राजवाड्याच्या तिथून आतमध्ये येता येता तुमचा तो नौकर जो आहे तो काय पहारेकरी, त्या पहारेकरीने मला अडवलं, मला सांगितलं की महाराज तुला जे देतील बक्षीस स्वरूपात त्याचा अर्ध मला दे. आता मला काय दे, तुम्ही 100 फटके द्या, त्यातले 50 त्याला द्यायचे. म्हणजे त्या अकबरला इतका आनंद झालाय की त्यांनी असं नाही सांगितलं की तो भ्रष्टाचारी, त्यांनी असं जरा व्यवस्थित समजून सांगितलं. आणि मग त्यांनी ते म्हणे वा वा वा, त्याला बोलून घेतलं. ते म्हणे अरे वा, तू यांना अर्ध बक्षीस मागितलं म्हणे त्या पारे करायला. आता त्याला कळून चुकलं की आपला आता हुकलंय गणित म्हणून. ते म्हणे पण मी एवढा खुश झालो म्हणे, तू एवढं चांगलं काम करतो की याचं 100% बक्षीस तुला द्यायचं ठरवलं म्हणे. म्हणाला त्या पारे करायला. पण तो म्हणला महाराज चुकलं माझं, माफ. नाही नाही असं नाही म्हणे. आणि मग त्याला फटके दिले. पण इतक्या चांगल्या पद्धतीनं समजून सांगितल्यामुळं त्या बिरबलला म्हणे, तू आमच्या मंत्रिमंडळात तुझा मी समावेश करतो. बाकीचे मंत्री म्हटले, महाराज थांबा थोडंसं, अहो कोणी येईन उद्या, असं थोडंसं चातुर्य दाखवेल आणि त्याला तुम्ही काय त्याची परीक्षा घेतली पाहिजे. परीक्षा घेतली पाहिजे. काय परीक्षा घे. मग म्हणे याला आमच्या सगळ्यांच्या मनात काय चाललं ते जरी यांनी ओळखलं बरोबर, तर याला आपण मंत्रिमंडळात असं म्हटलं की म्हणे हरकत नाही. अकबर म्हणला, बिरबल तुला मान्य आहे का बाबा यांची अट. ते म्हणलं हो महाराज मान्य आहे मला. अरे मान्य करायला लागला, यांच्या काय डोक्यात आहे म्हणे, काही आदवा तद्वा डोक्यात आणतील हे लोक, तू कसं ओळखीशील रे बाबा. मी ओळखतो म्हणे महाराज, चला परीक्षा सुरू करू. बिरबल तयार का, यांना धरा रे तुम्ही डोक्यामध्ये. यांनी एकमेकांकडे पाहिलं बेट्यांनी, असं ठरवलं यांनी खरं उत्तर दिलं तरी आपल्याला आता मनातलं कोण ओळखीत होय ते काय दिसत का काय, बदलून जायचं म्हणे. काही ओळखीलं तर बदलून जायचं. शेवटी सगळ्यांनी म्हणे धरलं का डोक्यात म्हणे हा. बिरबलला म्हणे ओळख बरं यांच्या डोक्यात काय चालेल. बिरबलने बरोबर ओळखलं. बिरबल म्हणला, महाराज या सगळ्यांच्या डोक्यात आहे की आपल्या महाराजांना भरपूर आयुष्य मिळो, त्यांना यश मिळो, त्यांचं साम्राज्य अबाधित राहो, हेच यांच्या डोक्यात आहे. नसल तर विचार. आता नाही म्हणायची कोणाची हिंमत मला सांगा. नाही म्हणणं म्हणजे भासावर जाणे ना. आता सगळे नाईलाजाने म्हणले महाराज हेच आमच्या डोक्यात आहे. दृष्टांत संपला. दृष्टांत संपला. का सांगितलं मी, मला सांगण्याचा हेतू आहे की जसं बिरबलाने चातुर्याने ओळखलं आणि बरोबर त्यांनी राजाचं मनातलं मनकवडेपणाचं, तसं साधू संतांनी तुमच्या माझ्या मनातलं ओळखलं. या लोकांना काय पाहिजे, तर सगळ्यांना सुख पाहिजे. आता सुख नाही म्हणणार कोणी आहे का. हो, सुख नाही म्हणणार कोणी. वास्तविक पाहता दुःखाचं भरपूर वर्णन केलं. आता त्या अभंगाकडे गेलो तर आपली वेळ जाईल म्हणून ते प्रमाण आहे, पण आपण टाळूया. काय, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया, प्रजा सगळे दुखी आहोत. दुःखाचं नका सांगू. संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. तुम्ही दुःखाचं वेळ कमी असतो, दुसरं काय. आणि हे प्रमाणे सगळ्यांना माहिती आहे. पण महाराज अडचण कुठे माहिती आहे का, पाठांतरला हे वर्तनच येत नाही, तो बिघडलं सगळं. काय खूप पाठ आहे आपल्या.
पण वर्तनात दिसत नाही. आणि परमार्थामध्ये अनुमान प्रमाणे नाही. ज्या अर्थी तुम्हाला जगत सत्य वाटतं त्या अर्थी तुम्ही बद्ध आहात, अनुमान प्रमाणे. तुम्ही जर खात्रीपूर्वक म्हणलात नाही नाही फक्त जगात ब्रह्म आहे, साधू संतांना विचारलं तर त्यांना कुठं दुःख आहे? काय दुःख तुम्हाला मला आहे का साधू संतांना आहे? नाथ महाराजांना विचारलं, महाराज तुमचा काय अनुभव आहे? आम्हाला तर दुःख वाटतं, तुमचा काय अनुभव आहे? त्यांनी सांगितलं नाही हो मला नाही. अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले. नाथ महाराजांचा अनुभव. माऊलींनी विचारलं तुमचा काय अनुभव आहे? त्यांनी स्वतःचा अनुभव सांगितला. हरी आनंदुरे आजी आनंदुरे आनंदुरे आजी आनंदुरे सबायाभ्यंतरी अवघा परमानंदुरे सबायाभ्यंतरी परमानंदुरे आनंदुरे आजी आनंदुरे आनंदुरे आजी आनंदुरे आनंदुरे आजी आनंदुरे आनंदुरे आजी आनंदुरे आजी आनंदाचा अनुभव आहे ना. आनंद म्हणजेच मोक्ष आहे. मोक्षाला पर्याय शब्द काय जर तुम्ही विचारलं तर मोक्षाला पर्याय शब्द आनंद. आनंद म्हणजे सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा माझ्या पांडुरंगा सारे गातो. म्हणून तुम्हाला मोक्ष जर पाहिजे असेल ना तर मोक्ष तुम्ही प्राप्त करून घ्या. पण काय होतं मोक्ष प्राप्त होत नाही. का होत नाही? बैनामे महाराज अभंगाच्या पहिल्या परिजन कल्पिताती मोक्ष परी तो प्रत्यक्ष नसे कोणा. हो बहिणाबाई वर्णन करतात नाना परी मोक्ष कल्पिताती. हा नाना पद्धतीनं जो इथं काही आहे का चिटकवायला कसा मोक्ष आहे याच्यावर आपण थोडं चिंतन करू. बघा जगामध्ये वेगवेगळे प्रकारचे लोक आहेत. समजा एखादा कर्मठ आहे, कर्म करणारा, त्याचा मोक्ष कशात आहे? कर्म करण्यातच आहे ना. रात्रंदिवस कर्म करतो आणि त्याला वाटतं माझ्यासारखा कोणी आहे का, यालाच मोक्ष म्हणायचं. मला ज्याच्या त्याच्या जेवढं डोकं त्याला तेवढा मोक्ष. अलग लक्षात. उपासक आहे, फार उपासना होतो. आमच्याकडे सुद्धा उपासनेला नाव ठेवायचं नाही पण बघा आमच्याकडे सुद्धा एक महाराज होते 12 वर्ष फक्त उभाच राहिले, बसलेच नाही खाली. मग त्यांचं नाव त्या पद्धतीनं पडलं. उभा राहणारे बाबा, उभा राहणारे बाबा. उपासना आहे आणि त्यांना वाटतं मला भेटला मोक्ष. काय ज्याचं जसं डोकं जेवढं तेवढं त्याला मोक्ष. वास्तविक पाहता इथे तुम्ही काही जरी म्हणलात, आता बहिणी सांगितलं नाना परिजन कल्पिताती मोक्ष. कल्पना करतात कशाची? मोक्षाची. नाना पद्धतीनं मोक्षाच्या कल्पना करतात. कोणी तीर्थाला जाताना त्याला म्हणते याचे सांग मोक्ष नाही कोणता, चला तीर्थाला. हो तीर्थाला गेलं म्हणजे मोक्ष मिळतं. तीर्थाला जाऊ नये असं नाही पण तीर्थाला का जावं शास्त्राने वर्णन केलेलं आहे. तीर्थे तीर्थे निर्मलम ब्रह्मवृंद वृंदे वृंदे तत्वचिंतानुवाद वादे वादे जायते तत्वबोध बोधे बोधे भासते चंद्रचूड.
तीर्थाला जावं, कारण तीर्थाला संत मंडळी असतात. एक वेळेस देवाचं दर्शन नाही झालं तर हरकत नाही, पण तीर्थाला गेल्यावर कोणाचं दर्शन घ्या? संतांचं दर्शन घ्या, त्यांच्या सानिध्यात बसाव. हो, म्हणून आमच्याकडं पंढरपूरला गेल्यानंतर कशाला महत्व दिलं की ज्या वाळवंटामध्ये जे काही कीर्तन प्रवचन चालतात काय, तिथे आम्ही गेलो पाहिजे. आणि तिथे चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा समाधान चित्ता सर्व काळ. म्हणून चंद्रभागे स्नान करायचं, कथेला बसायचं ऐकायला. म्हणून तुम्ही कशी कल्पना केली? वास्तविक आता परी तो प्रत्यक्ष नसे कोणा. बाई ना बाई म्हणतात कोणाला प्रत्यक्ष मोक्ष नाही हो, गप्पा मोक्षाच्या मारायला लागलेल्या आहेत. मोक्ष जर पाहिजे असेल तर त्याची खूण आमच्या नाथ महाराजांनी सांगितली. हरी ओळखिला हरी धन्य तो संसारी, मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित. मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित. मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित. ओळखिला हरी तो संसारी, मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित. मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित. मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, बोला हरी मुखी गाता हर परी चिंता. हरी मुखी गाता हर पली चिंता. हरी मुखी गाता हर परी चिंता. हरी मुखी गाता हर पली चिंता. ज्ञाना हे मागोता जन्म घेणे. ज्ञान हे मागोता जन्म घेणे. ज्ञान हे मागोता जन्म घेणे. ओळखिला हरी धन्य तो संसारी, मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित. नाथ महाराजांनी आपल्या हरिपाठातल्या 3ऱ्या क्रमांकाच्या अभंगामध्ये वर्णन केलेलं आहे. काय मोक्ष कोणाला होतो? वास्तविक पाहता त्यांनी पहिल्याच अभंगात वर्णन केलेलं आहे. हरीची या दासा हरी दाही दिशा. दाही दिशाला ज्याला हरी आहे ना, तो हरीचा दास. उग कपडे घातले म्हणून हरीचा दास नाही. उलट मुक्ताबाईनं फटकारलं, वरी भगवा झाला नामी, अंतरी वश्य केला कामे, त्याला म्हणू नये साधू, जगी विटंबना बाधू. म्हणून काय भुललाशी वरली या रंगात. चोखोबाने तो वर्णनच केलेलं आहे. वर्णन हे याला जाऊच नका तुम्ही. पटकान धोतरेन लयच मोठा महाराज दिसतो, अजिबात नाही. अंतरंग कसं आहे ते बघा. काय ह्या वरच्या कपड्यांनी काही राहिलं नाही. अंतःकरण कसं आहे? अंतःकरण शुद्ध आहे का? अंतःकरणाची वृत्ती ब्रह्मलीन असेल तर तो महात्मा खरा महात्मा. त्यांना आपण शरण गेलं पाहिजे. आणि म्हणून बैनाबाईने वर्णन केलं, नाना परिजन कल्पिता ती मोक्ष, परी तो प्रत्यक्ष नसे कोणा. प्रत्यक्ष मोक्ष कोणालाच पाहत नाही. आता त्यांनी पाहिलं ना, स्वतः ब्राह्मण कुळात जन्माला आलेल्या आणि महाराष्ट्र भ्रमंती करताना अनेक लोकांना भेटल्याने त्यांनी आपला अनुभव सांगितला. नसे प्रत्यक्ष कोणालाच प्रत्यक्ष नाही. मग मोक्ष जर व्हायचा असेल तर काय काय व्हायला पाहिजे त्याचं वर्णन महाराजांनी वासणीच्या शये मोक्ष तो सापडील. वासणीच्या शये मोक्ष तो सापडील. मोक्ष तो सापडेल. वासनेच्या क्षये मोक्ष तो सापडेल. त्वत्वमसि जोडे आत्मा मृत. त्वत्वमसि जोडे आत्मा हित. वासणीच्या
मोक्ष तो सापडेल वासनेच्या क्षये मोक्ष तो सापडेल वासनेचा क्षय मोक्ष तो सापडेल वासनेच्या क्षये मोक्ष तो सापडेल तत्वमसी जोडे आत्महित बहिणाबाईनं वर्णन केलं. नका रे वेगवेगळ्या पद्धतीनं कल्पना करू नका. अहो सुखाच्या कल्पना इतक्या विचित्र आहेत माणसाच्या. ज्याला मूलबाळ नाही त्याला वाटतं ज्याला मुलं आहेत ना ते लई सुखी आहे. मग त्याला विचार ज्याला मूलबाळ झाले त्याला विचारतो. मग ते तिकडे जाऊन विचारतो का तुमचं कसं काय. ते म्हणतो नाही नाही मूलबाळ झाले म्हणजे सुखी नाही. एक विचारित नाही आम्हाला आता काय काय म्हणायला 3-3 मुलं आहेत एक विचारित नाही म्हणजे त्यालाही दुःख आहे. संसारामध्ये दुःख नाही असा माणूस नाही. आणि परमार्थ शुद्ध करणाऱ्याला कधी दुःख झालं असं शोधून सापडणार नाही. शुद्ध परमार्थ करा तुम्हाला आनंद मिळाल्याशिवाय राहणार नाही. पण का मिळत नाही का मोक्ष आम्हाला प्राप्त होत नाही. वासना त्याचे कारण बहिणाबाईने सांगितलं. त्या वासनेला संस्कृतमधून ईशना म्हणतात. काय म्हणतात ईशना. अशा एकूण 3 ईशना प्रसिद्ध आहेत. पुत्रेशना दारेशना आणि वित्तेशना. वासना वासना वढाळ गाय गड्यांनो वासना वढाळ गाय हो किंवा एडका मदन तो केवळ पंचानन कितीतरी दृष्टांत देत त्याचे उदाहरण देतात. पण वासना जोपर्यंत जात नाही हो वासना निमाली समूळ ज्याची हो तुका म्हणे मग नये वृत्तीवरी सुखाचे शेजारी पौडेन. कारण वृत्ती उठली की वासना निर्माण होते. वासना वेगवेगळ्या प्रकारच्या वासना आहेत आणि जोपर्यंत वासना आहे तोपर्यंत बंधने आणि जोपर्यंत बंधने तोपर्यंत कसला मोक्ष. गप्पा मोक्षाच्या आणि अंतःकरणात वासना कसा मेळ बसायचा. मग खरा मोक्ष कोणता तुकोबारायने सुद्धा वर्णन केलंय. हरी न करी रे संग राहे रे निश्चळ करी रे संग राही रे निश्चळ न करी रे संग राहे रे निश्चळ करी रे संग राही रे निश्चळ लागुने दे मळ ममतेचा लागुने न करी रे संग राहे रे निश्चळ लागूने दे मळ ममतेचा. या नावे अद्वैत खरी ब्रह्मज्ञान अनुभवा वाचुनी बडबडते. तुकोबरायने वर्णन केलेलं आहे. म्हणून वासना निघली पाहिजे. त्या वासनेवर पुष्कळ चिंतन करताय. वासना काय आणि तुम्ही बघा ना ते मेल्यावर सुद्धा लोक ते प्रेतासोबत चालते ना ते टाकता टाकता ते त्याच्यावर ते बोलतच असतात. वासना कुठंच अडकू नये असं त्यांना म्हणायचं. एक म्हातारा अगदी त्या खाटेवर पडल्या पडल्या अगदी अंतिम समय 3 मुलं जवळ आले त्याच्या. पण तो इकडं असं ताकदलं वा के आता पोरांना वाटलंय वासुदेव केशव असं म्हणायला लागलं काय कोण त्यांचा बाप. पण आयुष्यभर संसार करणारा आयुष्यभर संसाराचे संस्कार असणारा मरत. वास्तविक आता खरं गंमत सांगू का तुम्हाला. हे बघा इतकं सोपं आहे. जर मरताना देवाचं नाव तोंडात आलं की तो मुक्तच आहे की नाही. हे मान्य की नाही तुम्हाला. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम किंवा नाथ महाराज वर्णन करतात. अंतकाल जी गती ती अंतकाल जी मती तीच प्राणियाशी जानगती या लागे आहोराती श्रीकृष्ण स्मरावा. हो नाथ महाराज म्हणतात अहो अंतकालाला जी तुमची मती तीच त्याला गती. अंतकाळी ज्याचा नाम आले मुखा त्यासी नाही धोका त्यासी नाही धोका तुका
तुकाराम महाराजांचं सुंदर प्रमाण दिलं. अंतकाली ज्याच्या नाम आले मुखा, ज्याचे नाम आले मुखा त्याशी नाही धोका. त्याशी नाही धोका. तुका म्हणे तुकाराम महाराज अजिबात नाही. मग आमच्याकडे एक शिकलेलं पोरग होतं, ते कीर्तनाला आलं, त्याने ऐकलंय. हा ते म्हणलं लय सोपं आहे ना, आयुष्यभर परमार्थ करण्यापेक्षा मरता मरता फक्त देवाचं नाव घेतलं की मुक्त, किती सोपं आहे. मग त्यांनी येऊन विचारलं मला, म्हणे महाराज मरता मरता देवाचं नाव घेतलं मुक्त होतो ना. मी म्हणलं हा सिद्धांत आहे तो. मग म्हणे मग आयुष्यभर कीर्तन प्रवचन हेन तेन करण्यापेक्षा मरताना देवाचं नाव घेऊ ना. किती हुशार म्हणा, किती हुशार म्हणा. त्याला म्हणलं काय करतो तू? तो म्हणला काही नाही, आता एम एच्या फायनल वर्षाला. म्हणलं एम एच्या फायनल वर्षाची परीक्षा किती घंट्याची? म्हणे 3च घंट्याची. मग वर्षभर तासिका कर, वर्षभर अभ्यास कर, वर्षभर नोट्स काढ. हे सगळं करण्यापेक्षा नीट पॅड आणि पेन उचलायचं आणि 3 घंट्याची परीक्षा द्यायची आणि पास. ते म्हणला काय सांगावं तुम्हाला, रात्रंदिवस अभ्यास करून परीक्षेत काही हे उत्तर आठवत नाही. म्हणलं मग एका वर्षाच्या अभ्यासक्रमात तुला उत्तर आठवना? अरे 84 लक्ष येऊन एका येऊनीत कोटी वेळा फेऱ्याचा अभ्यासक्रम नाही हो. कसं सुटन लवकर मला सांग. याला जर सोडवायचं असेल तर रात्रंदिनी एकची धंदा गोविंदाचे, याच्याशिवाय ह्यो पेपर सुटणार नाही. पण ही गोष्ट खरी आहे, अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. मग शेवटच्या क्षणी, अंतिम क्षणी, अगदी प्राण जाणार त्या क्षणी देवा तुम्हाला आठवलाच पाहिजे. मग काय करा? मग काय नाही, त्याचाच ध्यास धरा. हो, त्याला आपला ध्यास असतो असं नाही. एकदा युद्ध संपलं, रात्री सगळे रावट्यांमध्ये झोपले. भगवान श्रीकृष्ण रात्री 12 वाजता उठले, अर्जुनाच्या राहुटीत गेले आणि त्याला हलून उठला. अर्जुन उठ. अर्जुन उठला, पाहतो देव आलेले, हात जोडले. देवा इतक्या रात्री तुम्ही? नमस्कार केला देवाला. देव बसले. म्हणे तुला झोप लागली अर्जुना? म्हणे हो. अरे तुला झोप कस काय लागली? म्हणे रोजच्या सारखी आज युद्धातले थकलो, झोप लागली. अरे पण तुला झोप लागली कशी? तुला माहित नाही का काय कुरुक्षेत्रावर झालं? म्हणे माहिती आहे देवा. काय माहिती आहे तुला? सांग बरं. म्हणे पितामह भीष्मांनी प्रतिज्ञा घेतली की उद्या सूर्यास्तापर्यंत अर्जुनाचा वध करील, नाही तर अग्नी प्रवेश करेल. अरे म्हणे त्यांच्या प्रतिज्ञेने मला झोप याय ना, तुला कशी झोप लागली? ते म्हणला देवा हे तू विचारावंस का बाबा, हे तू विचारावंस का? अरे मला जर मृत्यू यायचा असेल तर तुझी इच्छा असेल तर कोणाच्या हाताने मी मरेल, आणि तुझी जर इच्छा असेल मी मरू नये तर पितामह भीष्मच काय कोणी येऊ दे, माझं मरण त्यांच्या हातात नाही तुझ्या हातात. असं म्हटल्याबरोबर भगवान श्रीकृष्णाने कडकडून आलिंगन दिलं, म्हणलं अर्जुना म्हणून तू मला आवडतोस. काय एवढं देवाचं प्रिय व्हावं लागेल तर मरण जिंकता येईल? एवढं सोपं आहे का? खरा परमार्थ, शुद्ध परमार्थ केला पाहिजे. अंतःकरणातून देवावर प्रेम केलं पाहिजे. काय माणसांवर प्रेम करायचं महाराज? नाही कुणाचे कुणी अनेक प्रमाण आहेत, तिकडे जायचं नाही आपल्याला. म्हणून विषय वासना. पण वासनेचे एक वैशिष्ट्य, तेची झाली अंगे हरिरूप. हो, ही वासना आमचे बाबा म्हणायचे इधर का उखाडून इधर जोडू. काय इधर का उखाडू म्हणजे कुठलचं? संसारातून काढा आणि देवाला जोडा. वासना संपणार नाही, पण वासना ट्रान्सफर करा. आतापर्यंत मला वासना होती संसाराची, आता कोणाची आहे? कन्या सासुऱ्याशी जाय मागे परतुनी पाहे, तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटशी केशवा. वासनाचे, ही वासनाचे. पण ही वासना, कारण वासनेचे 2 प्रकार करा, असद वासना आणि सद्वासना. अशुद्ध वासना आणि शुद्ध वासना. संसाराची वासना अशुद्ध आहे आणि परमात्म्याची वासना मात्र शुद्ध आहे. आणि वासना संपली आता त्याला मोक्ष मिळाला. म्हणून बैनाबाई म्हणतो वासनेच्या क्षय मोक्ष तो सापडेल. पण निष्ठी वासना नाही. छांदोग्य उपनिषदामध्ये एक महावाक्य दिलेलं आहे. 4 महावाक्य आहेत वेदांमधले. 4 वेद आहेत आणि प्रत्येक वेदात एक महावाक्य आहे. त्यातलं एक महावाक्य इथे दिलं. कोणतं? तत्वमसी. छांदोग्य उपनिषदातले तत्, त्वम आणि आसी. याचं चिंतन करून आपला वेळ झालेला आपण थांबणार आहोत. पण उत्तम वर्णन असं आहे, तत्वमसी जोडे आत्महित. म्हणजे आपण कोणी अजून आपल्याला मिळत नाही. आता मला विचारलं तर मी गर्वान सांगतो मी प्रमोद महाराज कमवते ना, माहित नाही तुम्हाला? आणि नुसतं प्रमोद महाराज नाही, डॉक्टर लावा त्याच्या अगोदर. डॉक्टर म्हणजे उपाधीत अडकले नाही.
ही उपाधीची वासना अनेक संतांनी काढली. तुकोबारायांनी वर्णन कर, मला वाटतं नामदेव महाराज तुकाराम महाराजांचा अभंग आहे. संसारी असावे आसोनी नसावे भजन करावे. आणि निळोबरायांचं वर्णन आहे, उपाधीचा उबगाला मनी आवडला सत्संग. उपाधीत अडकू नये आणि म्हणून तत्वमसी या महावाक्यात तू कोण आहे मी कोण करावा विचार मनी ज्ञानेश्वर निवृत्तीचा. म्हणून तत्वमसी महावाक्य आहे. गुरु शिष्याला बोध करत असताना कोण आहेस म्हटलं की अरे तत्वमसी कोहम सोहम. या सोहम शब्दाला आपण 21,600 वेळा म्हणत असतो रोज, फक्त आमचं लक्ष नसतं तिकडं. एक श्वास आत घेतला सो आणि सोडला की हम. सोहम सोहम सोहम. तत्वमसी महावाक्याचा लक्षार्थ तोच की अरे मी तो आहे. तत्वमसी ते तू आहेस. गुरूंच्या मुखातून निघलं म्हणून ते त्वम तू आणि आशी म्हणजे आहे क्रियापद आहे. अशी आहे ते तू आहेस. पण आता ते म्हणजे काय, तू म्हणजे काय, आता ते म्हणलं लक्षात येत नाही. म्हणून इकडे संतांनी सांगितलं कानोबा तेरे तेरे ते. कानोबा ते, अरे त्याला नाव नाही, नाम नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, त्याला काही मानता येत नाही. म्हणून तर ते म्हणलो आम्ही, ते म्हणलो फक्त, त्याला काही मानता येत नाही. तो देव आहे का नाही, देव बी अलीकडे. तो ईश्वर आहे का नाही, ईश्वर बी अलीकडे. मग ते काय आहे म्हणायचं. बघा मी नेहमी सांगत असतो, आपल्याकडे आता बऱ्यापैकी बदल झाला. पूर्वी मुलगी झाली काय वाटायचो आपण, जिलेबी. मुलगी झाल्यावर काय वाटायचं आणि मुलगा झाल्यावर असं कहून बरं, याचं उत्तर कोणाकडेच नाही. पण मी डोकं लावलं थोडंसं, म्हणलं बाबा तो पेढा, असा पेढा पुलिंगी आहे ना, तो पेढा. आणि ती जिलेबी, जिलेबी शब्द काय स्त्रीलिंगी. म्हणून मुलगी झाली की ती जिलेबी आणि मुलगा झाला की तो पेढा. असं होत असेल ना, हे खरं काही माहित नाही मला, पण उगा मी डोकं लावलं आपलं आहे का नाही. पण मग आमच्या बाबांकडे बोललो तर आमचे बाबा म्हणले की पेढ्याला गोड कोणी केलं, साखर. साखर. आणि जिलेबीला साखर. म्हणजे एकच साखर पेढ्यात बी आहे आणि जिलेबीत बी. आमचं लक्ष पेढ्याकडे जिलेबीकडे, पण साखरेकडे नाही ना. मग त्यांचं म्हणणं आहे ती जिलेबी पेढा नका बघू, साखर त्याला गोड कोणी केलंय, त्याला कोणी गोड केलंय. तसं तुम्ही स्त्री आणि पुरुष यांच्याकडे नका बघू, त्यांच्यात असलेलं आत्मतत्व एकच आहे. त्या आत्मतत्वाची ओळख होण्याकरता बहिणाबाईने सांगितलं तत्वमसी जोडे आत्महित. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. महाराज तिसऱ्या चरणामध्ये काय म्हणतात, त्वं पद तत्पद ऐक्य जे होईल. वा. त्वं पद तत्पद ऐक्य जे होईल. त्वं पद तत्पद ऐक्य जे होईल. त्वं पद तत्पद ऐक्य जे होईल. आसीपदी मूळ सापडेल. आसीपदी मूळ सापडेल. वासनेच्या मोक्ष तो सापडेल. वासनेच्या मोक्ष तो सापडेल. आसीपदी मूळ सापडेल. आसीपदी मूळ सापडेल. वासनेच्या क्षयी मोक्ष तो सापडेल. वासनेच्या क्षयी मोक्ष तो सापडेल. त्वंपद तत्पद ऐक्य जे होईल. आता तत्वमसी महावाक्याला धरूनच बहिणाबाई बोलायला लागल्या. त्या तत्वमसी महावाक्यामध्ये 3 पद आहेत. कोणते 3 पद आहे, त्वंपद आणि तत्पद आणि आसीपद. त्वंपद म्हणजे त्वमचं वर्णन आहे, तत् म्हणजे तेच वर्णन. तत्पद म्हणजे ते, त्वंपद म्हणजे तू आणि आसी म्हणजे आहे.
मग आता इथं सांगितलं त्वंपद तत्पद ऐक्य जे होईल बघा ते तू आहेस म्हटल्यानंतर लगेच एका शिष्याने विचारलं म्हणे महाराज अहो ते मी कसं असेल म्हणजे तो केवढा सर्वव्यापक सर्वांतर्यामी मोठा आणि मी इतकुसा जीव माझा म्हणून त्यांनी सांगितलं हे बघ कोणत्याही पदाचे दोन अर्थ असतात एक वाच्यार्थ असतो आणि एक लक्ष्यार्थ असतो काय असतो लक्ष्यार्थ इथं लक्ष्यार्थाने बघ तुझ्यामध्ये असलेला आत्मा आणि त्या ईश्वरामध्ये असलेलं ब्रह्मतत्व हे दोन्ही एकच आहे चैतन्य पाण्याला पाणी आले मिळवणी हो तिकडं वड्याचं पाणी होतं आणि इकडं नाल्याला पाणी आलं आता वड्याचं पाणी नाल्याचं पाणी तळ्याचं पाणी घागरीतलं पाणी पाण्यात बदले का उपाधीत बदले उपाधी बदलली ना पाणी इथून तिथून एकच आहे तसं चैतन्य एकच आहे चैतन्याची शोभा शोभासे चैतन्याची शोभा चैतन्याची शोभा चैतन्याची शोभा एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभत असे ते चैतन्य वेगवेगळं नाही महिलांमधलं चैतन्य वेगळं पुरुषांमधलं असं काही आहे का अहो आमच्या शरीरातलं रक्त एक एकमेकाला चालतं तर ते तर चैतन्य आहे ना म्हणून चैतन्यात भेद नाही आणि म्हणून माऊली आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी सांगतात या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती चैतन्य असे सर्वगत सगळ्यांचं चैतन्य एक आहे आणि जे साधू संत असतात ते चैतन्याला पाहत असतात उपाधीला नाही आपण वारकरी पंढरीच्या लोका नाही अभिमान पाया पडे जन का बरं एकमेकाच्या पाया पडतो वारकरी लहान असू द्या मोठा असू द्या महिला असू द्या आम्ही भेद नाही करत ना उलट भेद भ्रम अमंगळ भेद नाही करत का आम्ही उपाधी पाहतच नाही आम्ही काय पाहतो उपाधीतलं चैतन्य पाहतो आणि म्हणून हे उपाधीतलं चैतन्य एक आहे सांगण्याकरता त्वंपद तत्पद ऐक्य जे होईल अशी पदी मूळ सापडेल विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई महाराज शेवटच्या चरणात म्हणे व्रती होती जय तुका बहिणी म्हणे व्रती होती नित्य बहिणी म्हणे व्रती होती जय बहिणी म्हणे व्रती होती जय बहिणी म्हणे व्रती तोची जय बहिणी म्हणे व्रती होती जय बहिणी म्हणे व्रती होती जय बहिणी म्हणे व्रती होती जय तुटते पडळ प्रपंचाचे तुटते
तुटे ते प्रबळ प्रपंचाचे वासनेच्या क्षय मोक्ष ते सापडे वासनेच्या क्षय मोक्ष ते सापडे तुटे ते पडळ प्रपंचाचे तुटे ते पडळ वासनेच्या क्षय मोक्ष तो सापडेल वासनेच्या क्षय मोक्ष तो सापडेल तत्वमसी जोड आत्मसहित तत्वमसी जोडे आत्मसहित तत्वमसी जोडे आत्मसहित आत्महित तत्वमसी जोडे
तो सापडे पंढरीनाथ भगवान की जय, बहिणाबाई महाराज की जय. बहिणी म्हणे वृत्ती होती जी निश्चळ, तुटे ते पडळ प्रपंचाचे. शेवटी बहिणाबाई म्हणतात आपली वृत्ती जर निश्चळ झाली, पहिल्यांदा निर्मळ करा आणि नंतर निश्चळ म्हणजे स्थिर करा. आपली वृत्ती स्थिर झाली पाहिजे. बघा माऊलींचे उन्मनीचे अभंग आहेत. उन्मनी म्हणजे काय? मन शिल्लक न राहणं. आता आपण प्रमाणे दिलं ना, तुका म्हणे मग नये वृत्तीवर यायचंच नाही. आता मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासोनी निवृत्तीशी आले. तसं बहिणाबाई म्हणतात वृत्ती ही निश्चळ झाली. मग आता इतकी निश्चळ, इतकी स्थिर, इतकी शांत झाली. आता काय झालं मग त्याचा परिणाम? आता जे पडळ म्हणजे आवरण, प्रपंचावरचं आवरणच निघून गेलं. काय? मल, विक्षेप आणि आवरण असे 3 दोष वेदांत शास्त्रात सांगितलेले. त्यापैकी आवरण नावाचा दोष जात नाही. मल विक्षेप स्वप्रयत्नाने जाईल, पण आवरण मात्र श्रीगुरूंच्या कृपेशिवाय जात नाही. आणि म्हणून श्रीगुरूला शरण जावं, माळ घालावी, त्यांच्याकडून मंत्र घ्यावा, त्यांच्यावर एकनिष्ठा ठेवावी, गुरूंच्या सानिध्यात राहावं. बहुतेक लोकांना वाटतं गुरु करणं म्हणजे त्यांच्याकडून मंत्र घेणं आणि संपलं त्यांचं काम. असं नाही. काय? गुरूंचा म्हणजे केवळ आशीर्वाद नाही, तर गुरूंच्या सानिध्यात. वास्तविक पाहता अमृतानुभवाच्या पहिल्या श्लोकामध्ये 5 श्लोक माऊलीने लिहिले. त्यात पहिल्या श्लोकात माऊलीने वर्णन केलेलं आहे. यदक्षरमनाख्येय मानंदम मजमव्ययम श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातम दैवतम आश्रयेत. ख्यातम दैवतम, निवृत्ती नावाने ज्यांची ख्याती आहे अशा माझ्या गुरूंचा मी आश्रय करतो. म्हणजे गुरूंचा काय करावं? आश्रय करत जावा, सानिध्यात राहावं, त्यांच्याशी आत्मचर्चा करावी, ब्रह्मचर्चा करावी, ब्रह्मज्ञान संपादन करावं. माऊलीनं वर्णन केलेलं आहे. वाचोनी ज्ञाने विनयेके उपाय करीशी जितुके तिये गुंफिशी अधिके रुखिये. हो, ज्ञानाशिवाय ज्ञानेन मोक्षम वशमानयन्ति. ज्ञानाशिवाय मोक्ष नाही. आणि म्हणून ते ज्ञान जर प्राप्त करायचं असेल तर श्रीगुरूंना आपण शरण गेलो पाहिजे. बहिणाबाईंनी तोच संदेश या अभंगामध्ये दिलेला आहे. सगळे सगळेजण हात वर करा, आपण भजन करू आणि सगळ्यांनी मुखाने भजन करायचं. तुकाराम 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 बोला. तुकाराम 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 तुकाराम
तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम. झालेली सेवा भगवंताच्या चरणी बहिणाबाईंच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. आ बोलिलेले कोरे वेळी वाकोडे उत्तरे.